नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजे 1 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे बरं का. इकडे युगंधरने आता आनंदीला वटपौर्णिमेची पूजा करण्याची परमिशन दिली आहे. म्हणजे आनंदीला आता इकडे खूप वाईट वाटत असतं. आबा जेव्हा विचारतात की बाळाच वटपौर्णिमेचा पहिलाच सण आहे तुझा, तू सगळी तयारी केली आहे का? आणि जेव्हा आनंदी आबांची सगळं काही आता खोटं बोललेली असते आणि त्या खोट्याची शिक्षा म्हणून तिने हातात एक गुलाबाचं फूल घेतलेलं असतं आणि ते गुलाबाचं फूल हातामध्ये इतकं घट्ट धरते की ते काटे आता तिच्या हाताला टोचतात. आणि हे सगळं बघून आता आनंदीचा तो त्रास बघून युगंधरला खूप वाईट वाटतं आणि त्याने आता आनंदीच्या हातातलं ते गुलाबाचं फूल घेतलंय आणि तिला वटपौर्णिमेचा उपवास आणि पूजा करण्याची परमिशन दिलेली आहे मंडळी. ते काही विद्याधर जो आहे तो आता इकडे शलाकाला भेटायला आलेला आहे. दारू पित असतो आणि त्याला आता काही झालं तरी आनंदीला उद्ध्वस्त करायचं असतं. कारण आनंदीने सगळ्यांसमोर आता म्हणजे विद्याधरचं जे सत्य आहे त्याला मूळ होऊ शकत नाही आहे हे सगळ्यांसमोर सांगितलं आहे आणि त्याचा अहंकारता ठेचला गेला आहे. म्हणजे संपूर्ण सगळ्या लोकांना कळलं आहे आनंदीमुळं की त्याचा जो दोष असतो तो सगळ्यांच्या समोर उघड झाला आहे आणि त्यामुळं काही झालं तरी त्याला आनंदीला आता उद्ध्वस्त करायचं, तिला मी संपून टाकेन असं आता तो शलाकाच्या इथे जाऊन काहीतरी वेडवाकडं बोलत असतो. आणि त्यावर आता शलाकाने त्याला एक नवीन प्लॅन सांगितला आहे. म्हणजे तुला जर आनंदीला उद्ध्वस्त करायचं असेल तर असे छोटे मोठे डाव नाही करायचे, असा घाव घालायचा की ती आनंदी कायमची आयुष्यातून संपली पाहिजे. आणि आनंदी आता वटपौर्णिमेचा उपवास करते आणि वडाची पूजा करण्यासाठी जेव्हा घरातून बाहेर पडते त्याच वेळेला आता शलाका आणि विद्याधरने आनंदीचा अपघात घडून आणलेला आहे. पण या सगळ्यातून आता युगंधर आनंदीचा जीव तर वाचवतो, पण तेवढंच नाही तर आनंदीचा जी इच्छा असते वटपौर्णिमेची ती युगंधर आता स्वतः पूर्ण करणार आहे आणि आनंदीवरची पूजा आणि वडाला फेऱ्या युगंधर आता स्वतः तिथे जाऊन मारणार आहे. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असे येणारे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि लाईक करायला विसरू. मंडळी इकडे आता जी मिताली आहे ती गजरा विणण्याचा आणि वेणी बनवण्याचा प्रयत्न करत असते. तिने बरीचशी सारी फुलं घेतलेली असतात पण तिला ते जमतच नसतं आणि म्हणून त्या तिकडे आनंदीला आवाज देते. आनंदी आता इकडे किचनमध्ये चालली आहे आणि तेवढ्यात तिला आवाज येतो मितालीचा आणि मिताली आनंदी आनंदी म्हणून आवाज देते. आता आनंदी म्हणते की मी वरती जाऊन बघून येते कशासाठी आवाज देतात. पण आता सुनीता म्हणते की तुम्हाला एकटीला वरती जायला जमणार नाही, मी तुम्हाला सोडायला येते. आनंदी म्हणते की नाही नको, तुम्ही मला फक्त जिण्यापर्यंत नेऊन सोडा आणि तिथून मग मी वरती जाते. आता ही जी आहे सुनीता म्हणते की तुम्ही जिना सोडून वरती गेलात ना की उजव्या हाताला 10 पावलं फक्त पुढे गेलात की त्यांचा रूम आहे. आता आनंदी ही पायऱ्या चाचपडत अगदी वरपर्यंत येते आणि वरती पुढे 10 पावलं मोजून मितालीच्या रूममध्ये येते. तिकडे रूममध्ये आता पृथ्वी आणि मिताली दोघंसुद्धा तयारी करत असतात. आता पृथ्वी म्हणत असतो की अगं लवकर आवरशील ना, आपल्याला बाहेरसुद्धा जायचं आहे, अजून बरीच तयारी करायची आपल्याला. मिताली म्हणते की हो, मी ह्या वेळा आहेत ना आनंदीला बनवायला सांगते आणि मग आपण बाहेर जाऊ. आणि तेवढ्यातच आता आनंदी आतमध्ये येते. मिताली म्हणते अगं आनंदी ऐक ना, तुला गजरा किंवा वेण्या विणता येतात का गं? त्यावर आता आनंदीला कळत नाही आहे, पण ती म्हणते की हो मला येतात ना, वेणी बनवता येते. आनंदी म्हणते की तुम्हाला हवं आहे का वेणी किंवा गजरा विणून? त्यावर मिताली म्हणते की नाही गं, मला नको आहे, पण माझ्या आईची सवय होती. म्हणजे ती दर वटपौर्णिमेला अशाच वेण्या आणि गजरा विणून आपल्या गावातल्या सगळ्या बायकांना ती द्यायची आणि तिची ही परंपरा मला चालू ठेवायची आहे. आणि आज वटपौर्णिमा आहे तर म्हटलं चला आपण बनवूया, तुला जमणार आहे का? त्याच्यावर आता आनंदी विचार करते की मालक साहेबांनी आपल्याला वटपौर्णिमेचा उपवास आणि व्रत करायला नकार दिला, पण त्यानिमित्तानं का होईना पण मला समिताताईंची ही इच्छा तरी पूर्ण करता येईल. आणि ती आता इथे मितालीला म्हणते की हो बनवेन आम्ही, चालेल काहीच हरकत नाही आहे. आता ही मिताली म्हणते की ऐक ना आनंदी, पण मी इथे थांबणार नाही आहे, मी ना आता थोडं बाहेर जाणार आहोत, आम्हाला मंदिरात पण जायचं आहे आणि थोडीशी खरेदी पण करायची आहे. आनंदी म्हणते हो काही हरकत नाही, तुम्ही गेला तरी चालेल, मी बनवते. त्याच्यावर आता पृथ्वी म्हणतो की थँक्यू सो मच, आम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करतो. आणि आता हे दोघं जण बाहेर चाललेले असतात आणि तेवढ्यात मितालीला पुन्हा आठवतं आणि मिताली म्हणते की ऐक ना, अगं वेणी बनवताना वेणीच्यामध्ये एक गुलाबाचं फूल, म्हणजे एक लाल रंगाचं आणि एक पिवळ्या रंगाचं, दोन्ही फुलं मध्ये घाल. आई वेणी बनवताना अशीच करायची आणि तिला अशीच वेणी आवडते. अजिबात गोंधळ करू नकोसा. एक लाल रंगाचं आणि एक पिवळ्या रंगाची 2 गुलाबं मध्ये ठेव आणि बाकी अशी वेणी बनवलीस तरी चालेल. असं म्हणून आता आनंदीचा गोंधळ उठतो. म्हणजे आनंदी म्हणते की आता मी हे कसं करू? म्हणजे लाल आणि पिवळं गुलाब मला कसं कळेल? वेणी तर मी बनवू शकते. आणि तेवढ्यात आता मिताली आणि तो पृथ्वी दोघंसुद्धा बाहेर निघून जातात. पण आनंदीचा अजूनच गोंधळ उडाला आहे आणि ती म्हणते की जाऊ दे. मी असा विचार करून कसं चालेल? मला जर मुलांचं मन जिंकायचं असेल ना, तर मला ही गोष्ट करायलाच हवी. प्रयत्न तर करून बघूया. आणि आता जसे हे दोघं जण बाहेर निघतात, तशी आनंदी आता वेणी बनवायला सुरुवात करते.
तर मंडळी इकडे आता ही जी आरती आणि आबा आहेत ते दोघंसुद्धा मंदिरात आलेले असतात आणि त्यांची आता इथे थोडीफार खरेदीसुद्धा सुरू झालेली असते. मंदिराच्या बाहेरच उभे असतात आणि त्याच वेळेला आता तिथे पृथ्वी आणि मिताली दोघंसुद्धा आलेले आहेत. तेवढ्यात आरतीचं लक्ष आता त्या पृथ्वीकडे जातं आणि पृथ्वीचं सुद्धा तिकडे आरतीकडे लक्ष येतं आणि हा आता पृथ्वी खूप खुश झालेला असतो, हा आनंदी झालेला असतो आणि समोरून तो आवाज देतो की इकडे 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 म्हणून असा आवाज देतो. आता आरतीला वाटतं की अरे हा इथे काय करतोय आणि हा मला का आवाज देतोय, नक्की हा मलाच आवाज देतोय ना. आरती आजूबाजूला पाहते, तिला तसं कोणी दिसत नाहीये आणि हा पृथ्वी आता समोरच चाललेला असतो. तिला आरतीला वाटतं की हा आता आपल्यालाच भेटायला येतोय. आरती म्हणते की हा असं काय, हा इकडेच येतोय, पण हा मला का भेटायचं आहे ह्याला. पृथ्वी हा अजून पुढे चाललेला असतो, त्याच्या चेहऱ्यावर स्माईल असते आणि भेटण्याची उत्सुकता असते. आता आरती पुन्हा बघत बसते आणि म्हणते की हा विचित्रच दिसतोय, असं काय आहे, खरोखर हा इकडेच येतोय आणि ती थोडीशी घाबरलेली पण असते. आणि तेवढ्यात हा पृथ्वी जो आहे त्याचे दोन्ही हात असे लांब करतो, जेणेकरून तो जाऊन कोणाला तरी मिठी मारणार आहे. आरती म्हणते अरे हा असं काय, हा आता माझ्या जवळ येऊन मला मिठी मारतो की काय. आणि आरती थोडीशी घाबरते आणि स्वतःला बाजूला सरकते आणि तेवढ्यात आता हा मागे जातो आणि मागे जे आबा उभी असतात ना, त्या आबांना जाऊन आता तो घट्ट मिठी मारतो. आणि तेव्हा आरती मागे वळून पाहते तर त्याने आबांना मिठी मारली आहे. आणि आरती म्हणते अरे बापरे, हे दोघं एकमेकांना ओळखतात. पृथ्वी आणि मिताली दोघंसुद्धा आबांच्या आता पाया पडतात आणि आबा म्हणत असतात की काय पृथ्वी बाळा, कसं आहेस. त्यावर पृथ्वी म्हणतो मी एकदम फर्स्ट क्लास, तुम्ही कसे आहात. तेवढ्यात आता आरती पुढे येते आणि म्हणते की आबा तुम्ही याला ओळखता. तेव्हा पृथ्वी म्हणतो की आबा तुम्ही हिला ओळखता. आबा हो, एक नंबरची खडूस मुलगी आहे. देवाने हिला बनवताना जिभेच्या ऐवजी मिरचीच दिली हिच्या तोंडामध्ये. जेव्हा तोंड उघडते तेव्हा तिखटच बाहेर पडतं आणि अशा माणसांच्या आजूबाजूला तर तुम्ही अजिबातच राहू नका. पण आता आबा म्हणतात की काय करणार, नशीबच माझं खराब आहे माझं. पृथ्वी म्हणतो म्हणजे. त्यावर आबा म्हणतात की काय करणार, अरे नात आहे माझी. त्यावर आता पृथ्वी म्हणतो की नात आहे ना, तरी पण तिच्या बाजूबाजूला राहायचं नाही. आणि तेवढ्यात आता त्याला क्लिक करतं की नात. तेव्हा आता तो म्हणतो आबा तुमची ही नात आहे, खरंच खूपच नशीब वाईट आहे हो तुमचं. त्यावर आता आरती म्हणते की ए, स्वतःचं तोंड बघितलंस का आरशामध्ये, कोणाला बोलतोय तू हे. त्यावर आबा म्हणतात आरती असं काय बोलते ग तू, अगं छोटे मालक आहेत ते आपले, मोठ्यांशी बोलताना आदराने बोलायचं. त्यावर आता पृथ्वी म्हणते की ही आणि आदराने, हिला जेवायचं तोंड उघडतं ना तेव्हा फक्त तिखटच बाहेर पडतं, ही काय मोठ्यांचा आदर करणार आहे. आरती म्हणते की मी आणि हिच्याशी आदराने बोलायचंय. त्यावर आता हा पृथ्वी म्हणतो की बघा बघा आबा बघितला कसं तोंड सोडून बोलते ही, कोणाशी कधी कसं काय बोलायचं काही समजत पण नाही हिला. तर मंदिरात जायचे मला आणि ही माणसे जर अशी मध्ये मध्ये आडवी येत राहिली तर मंदिरात देवाचं दर्शन तरी कसं घ्यायचं. आणि आबा तुमचं खूप मोठं धाडस आहे हा, या मुलीच्या शेजारी राहून सुद्धा तुमचे कान अजून पण शाबूत राहिलेत. त्यावर आरती म्हणते म्हणजे म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय काय. आबांची लाडकी नात आहे मी असं आता आरती म्हणते. तेव्हा पृथ्वी आता ह्या गोष्टीवरती हसतो आणि म्हणतो की तू आबांची आणि लाडकी नात. आता त्या पृथ्वीला हे बोलता बोलता एक गोष्ट आठवते की जर ही त्यांची नात आहे आणि ही आनंदीची बहीणसुद्धा आहे, तर आता पृथ्वी म्हणतो की ही जर तुमची नात आहे म्हणजे आनंदीसुद्धा तुमचीच नात आहे का. त्यावर आबा म्हणतात की हो, आनंदीसुद्धा माझीच नात आहे. आता त्या गोष्टीचा थोडासा पृथ्वीला झटका लागलेला आहे की म्हणजे आनंदीसुद्धा आबांचीच नात आहे म्हणून. आणि आता आरतीच्यासुद्धा लगेच लक्षात येतं की म्हणजे आनंदी त्यांच्या घरी राहते आहे, पण तिचं आणि मालक साहेबांचं लग्न झालं आहे हे अजूनही ह्या पृथ्वीला माहीत नाही आहे. तर मंडळी इकडे आनंदी आता वेण्या बनवत असते आणि वेण्या बनवत असताना जसं मितालीने सांगितलं की मध्ये फुलं लावायची आहेत, लाल आणि पिवळं गुलाबाचं फूल. आता आनंदीला काही रंग ओळखता येत नसल्यामुळे तिने सगळं उलटसुलट करून ठेवलेलं असतं. आणि तेवढ्यात आता आबांचा फोन आलेला असतो आणि सुनीता आतमध्ये येते आनंदीला सांगायला की आबांचा फोन आलेला आहे. आणि तेवढ्यात आता सुनीताला लगेच आनंदी म्हणते की आनंदीताई, आपलं सुनीताताई जरा इकडे येता का, मला सांगा ना की मी ही जी वेणी म्हणली आहे त्याच्यात फुलं बरोबर विणली आहेत का, म्हणजे एक लाल फूल आणि एक पिवळं गुलाबाचं फूल अगदी मधोमध लावले का. त्यावर आता सुनीतांनी कपाळालाच हात लावलेला असताना म्हणतो आनंदीताई तुम्ही हे काय केलं, तुम्ही तर एका वेणीमध्ये सगळी एकाच प्रकारची फुलं बांधलेली आहे. सुनीता म्हणते की ते राहू दे ना, मी ते काम करते, तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला आबांना फोन लावून देते, तुम्ही आबांशी फोनवर बोला. आनंदी म्हणते की नाही, मुलांनी एवढं माझ्यावर जबाबदारी टाकली आहे आणि ही संधी आहे मला मुलांचं मन जिंकण्याची आणि मला ते करू द्या. पण काय झालं की मला फुलांचा रंग कळत नसल्यामुळे सगळा गोंधळ उडालाय आणि माझ्याकडून ही चूक झाली. मी एक काम करते, मी हे सगळं काढते आणि पुन्हा बनवते. सुनीता म्हणते आनंदी तेही राहू द्या, तू आता त्यात मुलांची पण काही चूक नाही आहे, मुलांना कुठे माहिती आहे की तुम्हाला डोळे नाही आहेत ते. असं आता सुनीता पटकन म्हणून मोकळी होते आणि मग तिलाच वाईट वाटतं आणि म्हणते की आनंदीताई मला तसं नव्हतं म्हणायचं, पण मुलांना माहिती आहे ना ही गोष्ट. सॉरी आनंदीताई, मला तसं नव्हतं म्हणायचं, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही हे जे केलं ना ते सगळं मी पुन्हा काढते आणि पुन्हा वेण्या बनवते जशा हव्या तशा. आणि मी आबांना फोन लावून देते, आबांना तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, तुम्ही आबांशी बोलून घ्या ना.
आणि सुनीता आता इथे आबांना फोन करायला चाललेली आहे. आबांना फोन लावून देते आणि आनंदी आता तिथलं एक गुलाबाचं फूल तिच्या हातामध्ये घेते आणि म्हणते की बरं ठीक आहे सुनीता ताई, तुम्ही हे सगळं बनवून घ्या, मी आबांशी फोनवर बोलून घेते. आनंदीला खरं तर वाईट वाटलेलं असतं की मुलांनी एवढं काम सांगितलेलं, पहिल्यांदा काहीतरी मुलांचं मन जिंकण्यासाठी आपल्याला काहीतरी करता येणार होतं, पण ते तिला आता जमलंच नाही आहे. सुनीता फोन लावून देते आबांना आणि आता बाजूला निघून जाते. आणि आता सुनीता म्हणते की आनंदी ताई, मी तुम्हाला खाली सोडायला येऊ का? आनंदी म्हणते की नको, मी माझी जाईन, काही काळजी करू नका. आणि आता आनंदी तिथून खाली निघालेली असते. तिकडे पृथ्वीला तर कळतं की आनंदी ही आबांचीच नात आहे. त्यावर लगेच पृथ्वी म्हणतो, आनंदी तुमची नात आहे? आनंदी कुठे आणि ही कुठे? आनंदी किती साधी, सरळ, सोज्वळ, अगदी मनमिळावू आहे. आणि ही, त्यावर आता ही लगेच म्हणते की आरती, माझ्याबद्दल काही बोलायचं नाही आहे, मी आधीच सांगितलं की माझ्याबद्दल काही बोलायचं नाही आहे. पृथ्वी म्हणतो, पण मी तुझ्याशी तर बोलतच नाही आहे, मी आबांशी बोलतोय. आरती आता शांत बसते आणि तेवढ्यातच पृथ्वीला आठवतं की आनंदीने जी थालीपीठं बनवलेली असतात ती खूप छान झालेली असतात. आणि तो आता आबांना म्हणतो, आबा तुम्हाला माहिती आहे का, आनंदीने परवा थालीपीठं बनवली होती, इतकी सुंदर थालीपीठं होती ना की तिच्या हातची थालीपीठं खाल्ल्यानंतर अगदी आईच्याच हातची आठवण झाली. आणि आता हे जेव्हा बोलत असतो तेव्हा आरतीच्या एक गोष्ट लक्षात येते की हा पृथ्वी आनंदीचा एकेरी उच्चार करतोय. म्हणजे मालक साहेबांचं आणि आनंदीचं लग्न झालं हे त्यांना कदाचित माहीत नाही आहे. आणि आनंदी तिकडे घरामध्ये मोलकरीण म्हणून राहते हे सुद्धा आबांना माहीत नाही आहे. आता आबांना जर हे कळलं तर आबांना सुद्धा ह्या गोष्टीचा त्रास होईल. आणि हा पृथ्वी जर बोलता बोलता बोलून गेला तर नाही नाही, ह्या दोघांना आता थांबवायलाच हवं. आणि तेवढ्यात आता पृथ्वी म्हणत असतो की ती सुगरण तर आहेच, पण इतकी मन मिळावू आहे ना की सगळ्यांशी अगदी प्रेमाने वागत असते. अगदी घरचे नौकर आहेत त्यांच्याशी सुद्धा सगळ्यांशी अगदी इतकं छान जुळून घेते. तेवढ्यात आरती म्हणते की आबा आपण आता निघूया, खूप ऊन होत चाललंय. त्यावर आता पृथ्वी म्हणतो की नाही नाही आबा, कुठे एवढं कुठे ऊन चाललंय, थांबा मला तुमच्याशी बोलायचं आहे. आरती म्हणते की नाही, ऊन होतंय आबा, तुम्हाला त्रास होईल, आपण निघूया. पण हा पृथ्वी आता काही जाऊ देत नसतो. आरती म्हणत असते की आबा तुम्ही माझा ऐकणार आहात की याचा ऐकणार आहात? त्यावर हा पृथ्वी म्हणतो की आबा तुम्ही माझा ऐकणार आहात की हिचा ऐकणार आहात? आता आरतीला राग येतो आणि पटकन ती तिच्या ताटामध्ये जे हळद कुंकू असतं त्याची फुंकर मारते आणि त्या पृथ्वीचे सगळे कपडे खराब होतात. त्यावर पृथ्वी म्हणतो की हे काय, तू माझे कपडे खराब केलेस, मुद्दाम केलंस ना तू हे सगळं? आता आरती म्हणत असते, मी काही हे सगळं मुद्दाम केलं नाही आहे, वारा आला आणि वाऱ्याने ते सगळं उडालेलं आहे, मी कशाला मुद्दाम करू? पृथ्वी म्हणतो की किती खोटं बोलतेस गं खोटारडी, आत्ता माझ्यासमोर मी पाहिलं की फुंकर मारलीस आणि ते तू सगळं माझ्यावरती उडवलंस. कुठे तुला दिसतोय का इथे वारा दिसतोय, काही हलताना दिसतंय का? अबा काय मुलगी आहे ही? आणि आता पुन्हा दोघांचं भांडण सुरू होतं. पण आरतीला आता काही करून तिथून आबांना घेऊन जायचंच आहे. आरती म्हणते, आबा चला ना, हो खूप ऊन होत चाललंय आणि आबा तुम्हाला नंतर त्रास होणार आहे, चला बरं तुम्ही आधी. आणि आता ती त्या पृथ्वीचं काही ऐकत नाही आणि आबांना तिथून खेचत खेचत घेऊन चाललेली असते. पृथ्वी म्हणतो की काय मुलगी आहे ही, अशी काय मुलगी, अगदीच विचित्र आहे. आणि त्यावर आता मिताली म्हणते की दादा रे, काय काय त्या मुलीच्या नादाला लागतोस आणि कशाला तिच्याशी भांडत बसलायस, चल आपण तिथून निघून जाऊया. आणि आता आरती आणि आबासुद्धा तिथून निघून गेलेत आणि आता पृथ्वी आणि ती मिताली ते सुद्धा तिथून निघून जातात. तर मंडळी इकडे आता आनंदी ही आबांना फोन करते. आबांनी फोन उचलल्यानंतर आनंदीला विचारतात, आनंदी बाळा कशी आहेस बाळा, बरी आहेस का? आणि आज वटपौर्णिमेचा सण आणि तुझ्या लग्नानंतरचा पहिला सण आहे, मग काय वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी झाली की नाही? आबांनी असं विचारल्यानंतर आनंदी खूपच भावूक झालेली असते. आणि तिला आता आठवतं की मालक साहेबांनी तिला वटपौर्णिमेचा उपवास आणि व्रत पूजा काही करायची गरज नाही आहे हे सांगितलेलं असतं. आणि ते सगळं आता तिला आनंदीला आठवतं आणि बिचारी खूप भावूक झालेली असते, तिच्या डोळ्यात पाणी वाहायला लागलेलं असतं. आणि आता ती आबांना खोटं खोटं म्हणते की पूजांची तयारी तर काय आबा चालूच आहे, सगळं चालू आहे. आणि आज उपवास असल्यामुळे काय ना, घरात मला कोणी कशाला काही हातसुद्धा लावू देत नाही आहे, अगदी पाण्यालासुद्धा हात लावू देत नाही आहे. उपवास असल्यामुळे मला सगळ्यांनी आराम करायला सांगितलं आहे. आणि हो, घरामध्ये सगळ्यांनी माझ्या आवडीचे पदार्थसुद्धा बनवायला सांगितलेले आहेत. मला काय आवडतं काय नाही, उपवासाला काय करायचं, सगळं काही सांगितलेलं आहे. आणि हो आबा, मी इकडे खूप सुखी आहे, आनंदी आहे, तुम्ही काळजी करू नका. आता आनंदी हे सगळं बोलते ना, तिच्या आवाजावरून आबांना चांगलंच कळतं आहे की आनंदी हे सगळं काही खोटं बोलते आहे, त्यांना बरं वाटावं म्हणून. आणि तेवढ्यातच आता युगंधर आलेला असतो आणि युगंधरने सुद्धा हे सगळं काही ऐकलेलं आहे की आबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, इथे सगळेजण माझी खूप काळजी करतात, माझ्यावरती खूप प्रेम करतात, अगदी राणीसारखं मला ठेवलं आहे सगळ्यांनी, माझ्या खाण्यापिण्याची, माझ्या आवड्यानिवडी सगळं काही जपलं जातं आहे. आबांना पुरतं माहीत झालं की आनंदी सगळं खोटं बोलते. आणि आता युगंधरसुद्धा मागून हे सगळं ऐकतो की आनंदी आबांशी असं खोटं का बोलतीये. आणि बिचारीच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. आता युगंधरला हे कळतं की आबांना बरं वाटावं म्हणून आनंदी हे सगळं खोटं बोलतीये. आणि युगंधरला ह्या गोष्टीचं सुद्धा वाईट वाटतं की तिने आनंदीला हे सांगितलंय की तू हे उपवास करू नकोस आणि काही गरज नाही आहे व्रत वगैरे करायची. आता हे सगळं बोलत असताना आनंदी आता म्हणते की आबा तुम्ही तुमची काळजी घ्या आणि हो, मला अजून थोडी कामं आहेत, थोडी तयारीसुद्धा करायची आहे. आबा मी फोन ठेवू का?
असं म्हणून आता आनंदी फोन ठेवत असते आणि ठेवता ठेवता पुन्हा असं म्हणते की आबा मी खूप सुखी आहे, माझी काळजी नका करू. आणि आता आबा फोन ठेवतात आणि आबांना चांगलंच कळलं की आनंदी आपल्याशी जे काही खोटं बोलली आहे ना ते सगळं काही खोटं आहे, आपल्याला बरं वाटावं म्हणून. आबासुद्धा इकडे भावूक झालेले असतात आणि आनंदी फोन ठेवल्यानंतर रडायला लागते, कारण ती आज पहिल्यांदा आबांशी खोटं बोलली आहे आणि म्हणते की आबा मला माफ करा, आज मी पहिल्यांदा तुमच्याशी खोटं बोलली. तर मंडळी इकडे आता हा जो विद्याधर आहे त्या शलाकाला भेटायला आलेला असतो आणि येताना दारूची बॉटलसुद्धा त्याच्या हातात असते आणि प्रचंड संतापलेला आहे. आता ही शलाका म्हणते रे पण झालं काय, एवढा का वैतागलायस? त्यावर आता हा विद्याधर म्हणत असतो की मी त्या युगंधरला आणि त्या आनंदीला सोडणार नाही आहे, मी त्यांना उद्ध्वस्त करणार आहे. माझी माझी इज्जत काढली सगळ्यांसमोर, माझा अपमान केला, मी बाप होणार नाही आहे ही गोष्ट त्यांनी जगजाहीर सगळ्यांना सांगून मोकळे झाले. त्या आनंदीमुळे झाले सगळं हे. आणि त्या आनंदीला मी आता सोडणार नाही आहे, तिला पूर्ण उद्ध्वस्त करणार आहे. अगदी कोणासमोर तोंड दाखवायची जागासुद्धा राहणार नाही आहे तिला, असे हाल करून टाकणार आहे मी तिचे. आता शलाकाला अंदाज येतो की म्हणजे ह्याला मूल होणार नाही आहे, त्याच्यात त्याच्या बायकोचा नाही तर याचा दोष आहे आणि ही गोष्ट आनंदीने जगजाहीर केली आणि ह्याच गोष्टीचा फायदा आता शलाकाला घ्यायचा असतो. म्हणजे ती आता विद्याधरचा वापर करून युगंधरला आणि आनंदीला त्रास देण्याचा तिचा पुन्हा प्लॅन सुरू झालेला असतो. आता हा इतका दारू पेला आणि म्हणतो की मी सोडणारच नाही आहे तिला आणि तो रागारागात म्हणतो की आत्ताच जातो आणि त्या आनंदीला संपवून टाकतो. आणि आता तो रागारागात तिथून चाललेला असतो आणि शलाका म्हणते की काय चाललंय काय तुझं? असं डोक्यात राग घालून तडकाफडकी निर्णय घ्यायचे नसतात. जर शत्रूला मात द्यायची असेल ना तर शांततेत विचार करून एक घाव दोन तुकडे करायचे. हा विद्याधर म्हणतोय ए शलाका, मला शहाणपणा शिकू नकोस तू, मला चांगलं कळतं मी काय करायचं आणि काय नाही ते. आणि आता असं म्हणत तो रागारागात तिथून चाललेला असतो. ती शलाका मागून धावत येते आणि त्याला थांबवते आणि म्हणते की काय मूर्खासारखं काय करतोयस, मूर्ख आहेस का तू? जरा शांत हो आणि नीट विचार कर. तिथे जाऊन तू जाणार, राडा करणार आणि त्याच्याने काय होणार आहे? जर तुला त्या आनंदीला उद्ध्वस्त करायचं असेल ना तर मी सांगते तसं कर. आणि आता इथे शलाकाने त्याला जो विद्याधर आहे त्याला एक काहीतरी प्लॅन सांगितला आहे. म्हणजे आता आज वटपौर्णिमा आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा करत आनंदीला कायमचं संपवायचं असेल तर मी सांगते तसंच कर. आनंदीची वटपौर्णिमा तिच्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची वटपौर्णिमा ही आजचीच असायला हवी, असं म्हणत ते आता त्या विद्याधरला काहीतरी प्लॅन सांगते. आणि विद्याधरसुद्धा म्हणतो की जसं तू म्हणतेस तसंच होईल, त्या आनंदीला आज मी उद्ध्वस्त करणार, तिला बर्बाद करणार, असं म्हणून आता तो तिथून निघालाय. मंडळी इकडे आनंदी तिच्या हातामध्ये गुलाबाचं फूल असतं आणि ते गुलाबाचं फूल आता तिने इतकं जोरात घट्ट धरते की त्या गुलाबाचे काटे तिच्या हातामध्ये टोचतात आणि ती जोरातच आई असं ओरडते आणि म्हणते की आबा आज मी तुमच्याशी खोटं बोलले, त्याची ही मला शिक्षा. आणि पुन्हा ती ते गुलाबाचं फूल पुन्हा एकदा जोरात घट्ट पकडते, पुन्हा तिच्या हाताला काटे लागतात आणि पुन्हा ती आई असं जोरात ओरडते. आता हे सगळं युगंधर पाहतो मागून आणि पुढे येऊन पाहतो तर तिच्या हातातून पूर्ण रक्त वाहत असतं. आणि त्यावर युगंधर म्हणतो की आनंदी हे काय करते अगं, तुझ्या हातातून रक्त वाहत आहे आणि ते गुलाबाचं फूल एवढं जोरात घट्ट का पकडलेस, त्याचे काटे रुतलेत की तुझ्या हातामध्ये? आनंदी म्हणते की हो माहिती आहे मला, माझी शिक्षा आहे, आज पहिल्यांदा मी माझ्या आबांशी खोटं बोलली आहे आणि त्याचीच ही शिक्षा आहे. आता युगंधर म्हणतो पण त्याची ही अशा पद्धतीने शिक्षा करून घ्यायची काय गरज आहे आणि आबांशी खोटं बोलायची तरी काय गरज होती? आनंदी म्हणते की मग काय करायला होतं, आज माझ्या आयुष्यातला पहिला सण, माझ्या लग्नानंतरचं पहिला सण आहे तो आणि तोही तुम्ही तो उपवास आणि व्रत करायला नाही म्हणालात, मग मी काय करायला होतं? आणि हीच गोष्ट मी आबांना सांगितली असती तर त्यांना किती वाईट वाटलं असतं, मग मी काय करायला होतं सांगा ना तुम्हीच. युगंधर म्हणतो पण आनंदी, वटपौर्णिमेचा उपवास आणि व्रत ह्या सगळ्या गोष्टी करायची काय गरज आहे? आनंदी म्हणते की मालक साहेब, ही गोष्ट तुम्हाला कळणार नाही आहे, या गोष्टीचं महत्त्व काय असतं ते एका सवासिनीलाच माहिती आहे, तुम्हाला नाही कळणार ते. आणि आनंदी बिचारी आता इथे रडत असते, ती बोलत असते, तिला त्रास होत असतो आणि हे सगळं आता बघून युगंधरला वाईट वाटतं आणि तो म्हणतो की जाऊ दे, एक काम कर, तुझी इच्छा आहे ना उपवास आणि व्रत करायची, तू करू शकतेस, तू आजचा उपवास आणि व्रत दोन्ही केलंस तरी चालेल. युगंधर असं जेव्हा म्हणतो तेव्हा आनंदीला खूप भारी वाटतं आणि आनंदी म्हणते की खरंच मालक साहेब मी करू आजचं उपवास आणि व्रत? युगंधर म्हणतो की हो कर. आनंदी म्हणते की तुम्ही म्हणाला नंतर काही बोलणार तर नाहीत ना? युगंधर म्हणतो नाही, काही बोलणार नाही आहे, तुझी इच्छा आहे ना ती कर. आणि आता स्वतःचा रुमाल देतो, आनंदी डोळे पुसून घेते आणि युगंधर म्हणतो की दे ते गुलाबाचं फुल इकडे दे, बघ हाताला किती लागलं आहे ते, आणि थांब मी कोणाला तरी ड्रेसिंगचा बॉक्स घेऊन पाठवतो. आता आनंदी इकडे खूप खुश झालेली असते आणि युगंधर आता तिथून निघून जातो. आता आनंदीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, कारण तिला आता युगंधरसाठी उपवास आणि व्रत, वडाची पूजा सगळंच काही करायला मिळणार आहे.
तर मंडळी इकडे प्रोमोमध्ये आता असं दाखवलं की आनंदीचा अपघात झाला आहे आणि तो अपघात विद्याधर आणि शलाका या दोघांनी घडून आणलेला असतो. म्हणजे त्यांना आता आनंदीला मारायचं असतं, पण या एवढ्या मोठ्या संकटातून युगंधरने तिला वाचवलेलं आहे. आणि आनंदीची ही अवस्था बघून सुद्धा त्याला वाईट वाटतं आणि आनंदीला तो जे जे काही आता बोलला होता ना ते आठवतं की तुला बायकोचा मान देणार नाही किंवा मी तुला माझी बायको मानत नाही आहे, ह्या घरची सून मानत नाही आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींचा आता युगंधरला स्वतःलाच खूप पश्चाताप होतो, त्याला वाईट वाटतं. आणि आता त्याने आनंदीसाठी स्वतः व्रत धरलेला आहे, तो उपवास केला. म्हणजे आनंदीची जी इच्छा होती ती इच्छा आता युगंधर स्वतः पूर्ण करणार आहे. आता सगळ्या बायका इकडे वडाची पूजा करण्यासाठी गोळा झालेल्या असतात. माईसुद्धा गेल्यात, धनश्री गेली आहे आणि युगंधरसुद्धा आता तिथे गाडी घेऊन आला आहे आणि सोबत वडाची पूजा करण्यासाठी आनंदीने जे ताट भरून ठेवलेलं असतं ते सुद्धा तो घेऊन आला आहे. आता तेवढ्यात माई आणि ही जी आहे धनश्री ते पाहतात आणि म्हणतात की भाऊजी तुम्ही इथे काय करताय? अहो हा उपवास तर बायकांनी करायचा असतो. आता युगंधर सगळ्यांसमोर येतो आणि आनंदीसाठी त्याने आता स्वतः वडाला फेऱ्या मारल्यात आणि वडाच्या झाडाची पूजा केलेली आहे. तर मंडळी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून